बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर, पोलिसांची बंदूक हिसकावून अक्षयकडून गोळीबार, एन्काउंटरची एसआयटी चौकशी होणार। आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर बदलापूरमध्ये आनंद व्यक्त, शिवसेनेकडून पेढे वाटप, बदलापूर स्थानकात बॅनरही झळकले। पुढच्या चौकशीला ब्रेक लावण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर झालं का? विरोधकांचा सरकारला सवाल, बंदूक आरोपीच्या हाताला लागलीच कशी? पोलिसांवर प्रश्नाचं फायरिंग। अक्षयच्या बॉडीचा पंचनामा पूर्ण, जेजेमध्ये पोस्टमॉर्टम होणार, तर पोलीस खोटं बोलतायत, आरोपी अक्षयच्या कुटुंबियांचा आरोप, अक्षयचा मृतदेह स्वीकारण्यासही नकार। बदलापूरचा नराधम अक्षय शिंदेचा एन्काउंटर करणाऱ्या पीआय शिंदेची ही कारकीर्द वादग्रस्त, मुंबईमध्ये सेवा बजावताना आरोपीला मदत केल्याप्रकरणी निलंबनाचा ठपका। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा 2 दिवसांचा महाराष्ट्र दौरा, आज आणि उद्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार। जागा वाटपात कितीही जागा मिळाल्या तरी शिंदेंच्या शिवसेनेचं मिशन 100+, राज्यातल्या 110 मतदारसंघांची चाचपणी करून अहवाल मुख्यमंत्री शिंदेंना सादर। कोर्टाच्या दणक्यानंतर सिनेट निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात, संजय राऊतांनीही सकाळीच मतदान केलं, युवासेना विरुद्ध अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असा सामना। ठाण्यामध्ये आनंदनगर टोलनाक्यावर इम्तियाज जलील समर्थकांचा रास्ता रोको, पोलिसांचा सौम्य लाठीमार। शिक्षक उद्या सामूहिक संपावर, कंत्राटी भरतीला विरोध, सरकारचा निर्णय, शिक्षण हक्क कायद्याला विरोध करणारा, शिक्षक संघटनांचं मत। चाइल्ड पॉर्न व्हिडिओ फक्त पाहणं नव्हे तर डाउनलोड करणं, मोबाईलमध्ये सेव्ह करणं हा पॉक्सोनुसार गंभीर गुन्हा, सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा। राज्याच्या सगळ्याच भागांमध्ये मुसळधार पाऊस, विदर्भ आणि मराठवाड्यासह कोकणातही पाऊस, परतीच्या पावसामुळे पिकांचं नुकसान। शेअर बाजारात भरारी, सेन्सेक्स सर्वोच्च 84,980 अंकांवर, निफ्टीतही उच्चांक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।